गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह करण्यासाठी तसेच मोहिते पाटील समर्थक एकवटले आहेत। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर, संजीव निंबाळकर, करमाळ्याचे नारायणआबा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, शेकापचे जयंत पाटील आदी नेते मंडळी या ठिकाणी येऊन मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून गेल्यात। काही झालं तरी यंदा मोहिते पाटील हेच उमेदवार असा आग्रह समर्थक करू लागले असतानाच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आता शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले असून ते आता मोहिते पाटील परिवारातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत। त्यावेळी मात्र बाहेर मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून येत असून पहा काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया। विठ्ठल देशपांडे साहेब आज आपल्या बरोबर आहेत। आज इथं शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्ते प्रचंड आग्रह धरताना दिसून येत आहेत। उमेदवारी जाहीर करावी असं धैर्यशील मोहिते पाटील यांना साकडं घातलं जात आहे। याच वेळी मोहिते पाटील घराण्याशी अनेक वर्षाचा किमान 4 ते 5 दशकाचा संबंध राहिलेले देशपांडे साहेब आज आपल्या बरोबर आहेत। खरं तर मोहिते पाटलांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। गावगाड्यातील छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना मोहिते पाटलांनी मोठं केलं असं आतापर्यंतचा इतिहास अनेकांनी वर्णन केलेलं आहे। साहेब, तुम्ही काय सांगताल की मोहिते पाटलांवर आज भाजपमध्ये अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतंय का? 100%। कसं माहीत आहे का, 1 लाख मताने आपण त्यांना माळशिरस तालुक्याने त्यावेळेला लीड दिला आणि आम्ही आता सेवानिवृत्त कामगार आहे। आमचा पेन्शनचा विषय बरेच दिवस झाले पेंडिंग आहे आणि आम्ही दर खेपेला निवेदनं देतो। त्यांनाही निवेदन द्यायला गेलो तर त्यांनी आमची गाठही घेतली नाही। संसदेत तो विषय मांडलेला नाही। 50 लाख लोक सेवानिवृत्त आहेत की ज्यांना 1000 रुपये पेन्शन आहे आणि त्यांचं औषधाचं बिल होतं 2500 आणि पेन्शन मिळते 1000। अशी परिस्थिती आहे। आम्ही कामगार नेता 40 वर्ष आहे। तो कामगार नेता आहे, तो मोहिते पाटलांच्या आशीर्वादात मी 40 वर्ष काढली। या क्षणापर्यंत मी कामगार नेता म्हणून काम केलं। कामगारांच्या काय अडचणी आहेत आणि काय आहेत ते मला जास्त माहिती आहे सगळ्यापेक्षा। पण या खासदार साहेबांनी या कामगारांच्यासाठी पेन्शन वाढावी म्हणून संसदेत कधी विषय मांडला नाही। हा विषय त्यांनी मांडायला पाहिजे होता। अर्थमंत्र्यांकडं, कामगार मंत्र्यांकडं, इव्हन मोदी साहेबांकडं विषय मांडून हे विषय मिटवायला पाहिजे होता। तो त्या मार्गाने जर नाही मिटला तरी सेवानिवृत्त कामगारांना अन्य काही मार्गाने मदत करून ते कामगार आनंदित ठेवायला पाहिजे होते। आज कामगारांचं वय 70 आहे, डायबिटीज, BP अनेक रोगांनी त्रस्त आहेत आणि 1000 रुपये पेन्शन मिळतं कशी आणि भागतं कसं? हा विषय कधी त्यांनी मांडला। आम्ही भेटायला तर आम्हाला भेटले सुद्धा नाहीत। आज मोहिते पाटलांवर भाजपमध्ये अन्याय होतोय अशी प्रतिक्रिया इथे समर्थक व्यक्त करू लागलेत। तुम्ही काय सांगताल? आम्ही सांगतो की त्यांच्यावर अन्याय होतच आहे। काही दिवस त्यांनी राष्ट्रवादीच्या काळात बी अन्याय सहन केला। ती संयमी माणसं आहेत। वेळ आली तर ते बरोबर करतात, करत नाहीत असं नाही, पण वेळ काढायची त्यांची तेवढी ताकद आहे आणि ते ज्या त्या वेळेला जो तो निर्णय योग्य प्रमाणे घेतात आणि मोहिते पाटलावर अन्याय झालेलाच आहे। आपण सगळ्यांना लाख मतं जो तालुका देतो त्या तालुक्याला तुम्ही डावलून जर हे करत असाल तर मोठं आश्चर्याची गोष्ट आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात देखील मोहिते पाटलांचं योगदान मोठं राहिलेलं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, लेबर फेडरेशन असो किंवा इतर कुठल्याही सहकारी संस्था असू देत, मोहिते पाटलांनी प्रत्येक तालुक्यातला सहकार जोपासण्याचं, वाढवण्याचं काम केलेलं आहे। अशी परिस्थिती असताना सहकारात आज मोहिते पाटलांमुळे मोठे झालेले अनेक नेते निरनिराळ्या पक्षात आहेत। अशा वेळेला मोहिते पाटलांच्या उमेदवारीसाठी त्यांच्यावर मोठा समर्थकांचा दबाव येत असताना ज्यांनी मोहिते पाटलांनी ज्या नेत्यांना जिल्ह्यातले सहकार्य केले त्यांनी उघडपणे जे भाजपात आहेत त्यांनी भाजपकडे, जे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यांनी अजितदादांकडे आणि जे शिवसेना शिंदे गटात आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मोहिते पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरावा अशी एक भावना कार्यकर्ते व्यक्त करत आले होते। आता भाजपने उमेदवार तर जाहीर केला आहे, त्यामुळं आपण या लोकांबद्दल काय सांगताल? त्या लोकांनी काय भूमिका घ्यावी
की ज्यांना मोहिते पाटलांनी सुरुवातीच्या काळात खूप मदत करून सहकार्य करून इथपर्यंत आणलेलं आहे. आज शिवरत्न बंगल्यावरती आहे. ज्या शिवरत्न बंगल्यांनी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी आत्तापर्यंत ह्या सोलापूर जिल्ह्याचं नव्हे महाराष्ट्रासाठी सामान्य लोकांसाठी जे उभा केलंय त्याचं हे फलित दिसतंय तुम्हाला. एकही कार्यकर्ता बोलवून आलेला नाहीये, स्वइच्छेनं आलेला आहे. नेते गेले हे मान्य आहे, तुम्ही जे सांगताय हे 100% मान्य आहे की नेते गेले. मोहिते पाटील कुटुंबावरती मोठे होऊन आमदार झाले, खासदार झाले, DCC बँकेचे चेअरमन झाले, दूध संघाचे चेअरमन झाले. या जिल्ह्यातले सगळे आमदार मोहिते पाटलांनी घडवलेले आमदार आहेत, हे विसरून चालणार नाही. पण कार्यकर्ते आज एक दिलानं सगळे परत एकदा मोहिते पाटलांना ताकद देण्यासाठी या शिवरत्न बंगल्यावर न बोलवता आलेत, म्हणजे हा विजय निश्चित आहे. त्यांनी कुठल्याही पक्षात गेले धैर्यशील मोहिते पाटील साहेब तर विजय हा निश्चितच आहे. तुतारी हाती घेण्याची चर्चा होते, काय वाटेल? हा अभ्यासाचा विषय हे ज्येष्ठ लोक आत बसून ठरवतील, पण कार्यकर्ते 100% एकमतानं मोहिते पाटील कुटुंबाला 100% माडाची जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित सांगू शकतो. काय सांगताल आपण? मोहिते पाटील हे जे आहेत ते महाराष्ट्रात एक मोठं राजकीय घराणं आहे. त्यांनी नेतं घडवलं ना, कार्यकर्त्यातून नेतं घडवल्यात. त्यांना नेत्यांची गरज नाही. मोहिते पाटलाचं कार्यकर्त्याच नेत्यांना पुरून उरतील. आणि झाला विषय माळशिरस तालुक्याने 1 लाखाचं लीड दिलं म्हणतात. 1 लाखाचं लीड दिलं नाही, 1.25 लाखाच्या आसपास लीड दिलं आहे. आणि कुणाचं ऐकून उमेदवारी टाळता तुम्ही? 300 मतावर 1,500 मतावर निवडून आले आमदार, 3,000 मतावर जयकुमार गोरे निवडून आले त्यांच्या जेवर. ज्या मोहिते पाटलांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, आमदार, खासदार निवडून दिला, त्यांचं ना ऐकता तुम्ही साधं फलटणमध्ये नगरसेवक न होणार त्या माणसाला तुम्ही उमेदवार देताय. राज्याचं नेतृत्व केलं विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आमच्या दादासाहेबांनी. त्यांना टाळून तुम्ही त्यांच्या मताचा आदर न करता तुम्ही कुणाला उमेदवार देतात? त्या स्टेपचा उमेदवार तर तुम्ही निवडा अगोदर. मग ही निवडणूक आता काय नेत्यांच्या हातात राहील नाही, कार्यकर्त्यांनी घेतलेली. एकूणच ही निवडणूक आता मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा दिलेले अनेक समर्थक देखील भाजप आपल्याला नको, कमळ चालत नाही अशी भूमिका इथं मांडताना दिसून येत आहेत. त्यामुळं आता मोहिते पाटील काय निर्णय घेणार याची मोठी प्रतीक्षा आहे. गिरीश महाजन साहेब इथं आलेले आहेत, ते समजूत काढायला आलेले आहेत अशी एक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु मोहिते पाटील समर्थक मात्र काही झालं तरी निर्णय घेणारच या भूमिकेवर ठाम आहेत. इथं सकाळ संध्याकाळ हेल्पट मारतात, कधी काय होतंय कधी काय होतंय. ऐका, मोहिते पाटलांनी जर बोलवलं तर ऐका, मोहिते पाटलांच्या घरातल्या एका जरी सदस्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी शिवरत्नवर गोळा व्हा तर ह्याच्या 100 पट कार्यकर्ते गोळा होतात. एवढं देणार 2 लाखाचं मताधिक्य देऊ. ऐका, 2 लाखाचं मताधिक्य देऊ आता म्हणले ते. स्वतःच संजय मामा उभा होतो तेव्हा कुठे गेलतं लीड त्यांचं? कुठे गेलतं? राजकारण सोडून देतो. कोणाचा बी नाद करायचा, पण मोहिते पाटील समर्थकांचा टोकाचा आग्रह निश्चितच काहीतरी वेगळा निर्णय घेण्यात भाग पाडू शकतो. माणूस आमचं मोहिते पाटील शिवरत्न बंगला. आज आम्ही निष्ठावंतानं कार्यकर्ते एवढे जमलेत. कोणासाठी जमलेत? मोहिते पाटलासाठी जमलेत. आज जर आमच्या माणसाला तिकीट नसेल तर कोणालाच नाही. आणि जर आम्ही विरोध करायला ठरवला, आम्ही कोणाला निवडून आणायचं ते आम्ही आणणार. फक्त आम्ही बीजेपीचं काम करणार नाही. सोलापूर जिल्ह्यातच कमळ नव्हतं. सोलापूर जिल्ह्यातच कमळ नव्हतं. पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात कमळ आणलं प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी. त्यांचा वारस म्हणून बाह्यांकडे बघतो आम्ही. प्रतापसिंह मोहिते पाटलांसारखा धाडसी निर्णय घेणं कार्यकर्त्यांसाठी लय गरजेचं आहे. बाह्यांनी निर्णय घ्यावा. बीजेपीला मतदान करणार नाही अजिबात. आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही. एकूणच 1.5 तालुक्याचा खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील वाघ होता. वाघ आला की ढरकायची. प्रतापसिंह मोहिते पाटील आला गेले ढरकायची. आणि ते सगळं बाप होणार नाही. प्रतापसिंह फक्त आम्ही ओनली वन मोहिते पाटील समर्थक. आम्हाला 1.5 तालुक्याचा खासदार बघायची इच्छा राहिलेली नाही. खासदार पाहिजे. आता ही लढाई ना भैयासाहेबाची ही नाही ना कुणाची नाही, ही लढाई कार्यकर्त्यांची आहे. ग्राउंड लेवलला जाऊन बघा, रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या ग्रामपंचायती किती आहे त्या बघा.
ही 1800 मतांना आलेला संजय मामा, 600 मतांना आलेला शाजी बापू आणि 3000 मतांना आलेला जयकुमार गोरे, ज्या जोर निवडणुका जिंकता येत नाही. ह्यांना गाडीचा दरवाजा उघडा होतं. संजय मामा गाडीचा दरवाजा उघडा होता. दीपक साळुंक्या नाही जर निवडून आलो मी करतो मला संजय मामा. आता काय बसला होय? हा? ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.